ह्या केथन दादा गणेश सावकर मुख्य आयोजक आहेत. आपण या लवकर. हा मग दुसरी टीम मागे राहील. बरोबर आहे. येस, धन्यवाद सर्व मान्यवर पाहुण्यांचे सुद्धा. या दुसरी टीम आता त्या बाजूला या. आई गावदेवी हदगाव या बाजूला या, उच्या बाजूला. येस, कॅप्टन पासून इकडे सगळेजण राहाल. येस, प्रणय पुलेकर बक्षीस वितरण. प्रणयची पुलेकर, बल्लू पुलेकर इकडे आहेत. आम्ही टॉस बॉक्स मध्ये. सन्मान करतोय आपण. पहिले या स्पर्धेमध्ये जे पंच म्हणून लाभले आपल्याला, दोन्ही पंच या मुख्य व्यासपीठावर 3 पंच सगळ्यांनी चांगली कामगिरी केली. पहिले सतीश पाटील, या सतीश पाटील यांचा सन्मान होईल. अंकित कोलतरकर या सन्मान करा. सन्मान चिन्ह देऊन सतीश पाटील यांचा सन्मान इथं केला जातोय. त्यानंतर समीर बोरकर या सन्मानासाठी. संकेत मयेकर या लवकर सन्मान करण्यासाठी. समीर बोरकर, जबरदस्त पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. श्रमिक राऊत तिसरे पंच ज्यांनी काम केलं त्यांचा सन्मान. सुमित मयेकर या आपण सन्मान करा श्रमिक राऊत यांचा. दर्पण पोलेकर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. दर्पण पंचांची भूमिका केली. दर्पण या लवकर. कुठे आहेत दर्पण पोलेकर? चला अवेलेबल नाही. त्यानंतर लाईव्ह टीम RNP स्पोर्ट्स या ऋतिक नरवणकर. गणेश सावकर यांना विनंती असेल ते सन्मान करतील. RNP स्पोर्ट्स. जबरदस्त लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाला ऋतिक नरवणकर यांचा RNP स्पोर्ट्स. त्यानंतर समालोचक आपल्यासोबत 2 दिवस जुडले अनुज मोरे यांचा सन्मान इथं केला जाईल. केतन कोलतरकर या सन्मान करण्यासाठी. अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकला काल. आज त्यांचा सन्मान इथे केला जातोय. मुख्य आयोजक स्पर्धेचे केतन दादा कोलथरकर. नंतर आपण पाहिला तर खरातना व्हॉइस ऑफ दिघे यांचा आवाज तुम्ही ऐकवतो आमच्या समवेत. हरित दिघेकर यांचा देखील मान सन्मान इथे केला जाईल. केवल चव्हाण यांचे शुभाचे त्यांचा देखील मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. जी ब्युटिफुल ट्रॉफी देऊन त्यांचा देखील मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. तदनंतर आमचे RK DJ ऑपरेटर या आपण RK आपला देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विशाल कोलतरकर, चला बल्लू इथे उपस्थित आहेत. बल्लू यांचे शुभाचे आपण करतोय. RK यांचा सन्मान. थँक्यू सो मच. संजना मॅडम आपण यायचं आहे. संध्या मॅडम माफ करा. या संध्या मॅडम आपला देखील मान सन्मान इथे नक्कीच केला जाईल. विशाल कोलतरकर या विशाल दादा आपल्या शुभाचे संध्या मॅडमचा देखील मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. आणि नव्या दादा यांचे आपण पाहतो करता बहीण आहे ताई आहेत. आणि आज करताना खास करून इथे उपस्थित झालेत की काय मॅच पाहण्यासाठी. सपोर्ट भरपूर होता त्यामुळे आज जिंकले टीम. क्या बात आहे. थँक्यू सो मच. सर्वांचा पुनश्च एकदा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. आणि पुनश्च एकदा आपण नक्कीच वळणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रथमतः आपण जे कॅश प्राईज होते नक्कीच देणार आहोत. जिथे स्वागत पाटील ते उत्कृष्ट कॅच पकडले त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज होता. चला स्वागत पाटील आपण या 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते प्रतीक रिडकर यांच्या वतीने ते 200 रुपयाचा कॅश प्राईज होता. सतीश ते द्या 200 रुपये. आणि 200 रुपयाचा कॅश प्राईज सतीशसाठी देखील होता. येस थँक्यू सो मच. ते मिळालेलं आहे त्यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यात. चांगला गेम त्यांनी नक्कीच केला. आणि सर्वांच्या पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मेगा फायनल त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल
मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांनी पटकवला या स्पर्धेमध्ये कोण असेल मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जो हिरो ठरलाय? मी तर म्हणेन मेगा फायनल मध्ये नाही, प्रत्येक मॅच मध्ये हिरो ठरलाय. श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या, सतीश पाटील ठरलाय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. ते देण्यासाठी मी विनंती करेन. आकर्षक चषक आहे, आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळतोय, जे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मी विनंती करेन सन्माननीय रंजन मॅडम, या आपण रंजन मॅडम यांचे शुभाशय आपण नक्कीच देणार आहेत. 2 मिनिटं मी थांबवतो मॅडम, तुम्हाला सॉरी. फायनल मॅन ऑफ द मॅच आपण रंजन कोलतरकर यांच्याकडून नक्कीच पुरस्कृत करण्यात आलाय. अर्थातच तनुजा विशाल नागवेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आले आणि सन्माननीय रंजन सभेत उपस्थित आहेत, त्यांचे शुभाशय आपण देतोय. मेगा फायनल आणि त्याच्यामध्ये हिरो ठरलाय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, आज प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे. क्या बात आहे, भरपूर सारे शुभेच्छा आहेत. आणि तदनंतर आपण या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नक्कीच देणार आहोत. त्यासाठी आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलरसाठी बेस्ट बॉलर आपण नक्कीच देणार आहोत. मी विनंती करतोय ते देण्यासाठी प्रवीणजी मयेकर, प्रवीणजी मयेकर आपण या. आणि हे जे शूज आहेत ते रोहितजी कदम यांनी पुरस्कृत करण्यात आलेत. या चला रोहित कदम आपण या. आणि त्यांच्या समवेत मी विनंती करेन प्रवीणजी मयेकर साहेब इथे उपस्थित आहेत. जे 70-70 स्पोर्ट्सचे शूज आहेत ते नक्कीच आपण देणार आहोत. आणि या संपूर्ण स्पर्धेतील देवगड भंडारे प्रीमियर लीग 2026 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतील ज्यांनी भल्या बॅटरची देखील दांडी गुल केली आहे आणि आपल्या फिरकीच्या जोरावरती येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव आणि संघ आहे टीम काळभैरव आरावी संघाचा श्रवण रिडकर, रायगड जिल्हा, त्याच्यामध्ये श्रीवर्धन तालुका आणि आरावी हे त्याचं गाव आणि श्रवण रिडकर त्याचं नाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली आहे, प्रत्येक बॅटरला अगदी अनप्लेवेबल बॉल. सातत्याने चर्चा नक्कीच राहिली आहे. यंगस्टार हे चेहरा लक्षात ठेवा, येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव सातत्याने चर्चेत राहणार आहे. वाह, क्या बात आहे. श्रवण इथं थांबायचं आहे, थोडीशी चर्चा नक्कीच करू. श्रवण काय म्हणाल, एक उत्कृष्ट गोलंदाज आज मिळालाय, आज मनामध्ये भीती, चेहऱ्यावरती भीती दिसून येतोय, एवढ्या सगळ्यांसमोर हे नाव चर्चेत राहणार आहे. आणि काय म्हणशील, कमी वयामध्ये मोठी चर्चा झाली आहे, आज या मोठ्या स्पर्धेमध्ये तुला बेस्ट बॉलर मिळाला, काय म्हणशील? खरं खूप चांगलं वाटतंय मला भेटलंय आणि माझ्या टीमने मला सपोर्ट केलं, की खेळवलं, बॉलिंग दिली, तर मी थँक्यू म्हणेन. क्या बात आहे. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? जास्त घाई नको आहे, गोलंदाजीमध्ये केली, परंतु आता काय म्हणशील? स्पर्धा खूप चांगली होती, नियोजन खूप चांगलं होतं, मजा आली खेळायला. थँक्यू सो मच, भरपूर सारे शुभेच्छा. क्या बात आहे. रंजनजी कोलतरकर साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. वा, क्या बात आहे. ही खऱ्या अर्थानं पोच पावती आहे. आज हे या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर मिळालाय. येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या समाजातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील हा खेळाडू उद्या मोठमोठ्या स्टेजला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच, धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मी बेस्ट बॅट्समन ते देण्यासाठी इन्व्हाइट करतोय सुकृतजी कोलतरकर साहेब आपण या. आणि त्यांच्या समवेत अनिकेतजी मोहित साहेब, तर त्यांना मी विनंती करतोय आपण या. जे 70-70 स्पोर्ट्सचे शूज आहेत ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. सन्माननीय सौरभजी कोलतरकर साहेब यांच्या वतीनं त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रसाद साहेब मी विनंती करतोय आपण या. प्रसादजी बारे साहेब ते उपस्थित होतात, त्यांचे शुभाशय आपण देतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन माफ करा. आणि ते जे शूज आहेत आकर्षक 70-70 स्पोर्ट्स आणि आकर्षक जे ट्रॉफी आहे ते दोन आपण सन्मानित करणार आहोत. सौरभ कोलतरकर यांच्या वतीने जे शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि
बेस्ट बॅट्समन त्यासाठी भरपूर रेस चालू होती. खऱ्या अर्थाने 2 ते 3 खेळाडू होते, परंतु एक खेळाडू फक्त 2 धावांनी रेसमध्ये प्रथम आला. 2 धावांमध्ये चुरशीची लढत चालू होती आणि 2 धावांनी तो पुढे गेला. आणि संघ आहे, कोण असेल बेस्ट बॅट्समन? आणि बेस्ट बॅट्समन आता किताब जातोय. जरी बॅटिंग करत असताना 58 धावाच्या बॅट मधून आल्या. आणि संघ आहे टीम आई गावदेवी आदगाव संघाचा श्रमिक राऊत ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वा, श्रमिक या रन मशीन ऑफ निगडी काठी म्हणून नेहमीच ओळख राहते आणि मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्या नावाची चर्चा होत असते तोच खेळाडू. बादशाह हे नाव नक्कीच लौकिक झालंय. वा बादशाह. बेस्ट बॅट्समन हे किताब जातोय आई गावदेवी आदगाव संघाचा श्रमिक राऊतला. देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 हे नाव चर्चेत आहे, लौकिक आहे, तर त्याच्यामध्ये बेस्ट बॅट्समन किताब. श्रमिक थोडीशी चर्चा नक्कीच करूयात. हरकत नाही, हार जीत होत असते. दोन्ही संघ आपण पाहिला असेल नक्कीच द्वारका नगरीमध्ये देखील मेगा फायनल मध्ये दाखल झाले होते. तिथे देखील आपण पाहिलं की तिथे बाजी मारली तुम्ही, परंतु इथे कमबॅक केलं, पलटवार केलं. हे क्रिकेट आहे, सातत्याने पाहायला मिळतो, हार जीत होत असते. काय म्हणशील आता बेस्ट बॅट्समन मिळालाय, टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला परंतु अखेर मुमेंटला संघ परास्त झाला, काय म्हणशील? हो, नक्कीच आमचा पण प्रयत्न होता की बॅटिंग घेऊन 40+ करायचे, कारण त्यांच्याकडे पण सतेश होता नव्या आणि स्वागतची आम्हाला विकेट पाहिजे होती. ते झालं होतं, पण सतेश शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला आणि नो डाऊट तो एक चांगला प्लेअर आहे. आपला अभिमान आहे की भंडाऱ्यांचा हार्दिक पांड्या आहे तो, आणि शेवटपर्यंत खेळत होता आणि नो डाऊट टुर्नामेंट तर चांगलीच केली होती. गण्या असेल, बल्लू असेल, आणि एक नो बॉलवरून जरा झालं होतं, त्यामुळे गणेश माझ्यावर नाराज आहे. मी माफी मागतो की खेळात होतच असतो सर, प्रत्येकाला जिंकायचंच असतो, पण गणेश सॉरी, खरंच सॉरी, पण होत असतात अशा चुका, प्रत्येकाला जिंकायचंच असतो. थँक्यू सो मच. आणि येणाऱ्या 8 आणि 9 तारखेला भंडारी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळेल, जी निगडी काठीमध्ये होणार आहे. एक मोठी स्पर्धा तिथे देखील आहे, त्या देखील स्पर्धेला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच. आणि तदनंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक प्रथम तर देऊयात. आणि द्वितीय पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय, जे चषक आहे अवनीय संतोष कोलतरकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलंय. आणि रोख रक्कम आपण पाहतोय तब्बल 33,333 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते संपूर्ण द्वारकानगर माफ करा देवगड यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मित्रमंडळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण की मोठी स्पर्धा आहे, त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलंय. आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रामकृष्ण मांजरेकर साहेब ते देण्यासाठी येतील, आणि त्यांच्या समवेत उदयजी पाटील साहेब आणि सुधीरजी मयेकर साहेब. या आपण आपले शुभाचे आपण देतोय या स्पर्धेतील सेकंड प्लेस रनर अप संघ या देवगड भंडारी प्रीमियर लीग मधील सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक आपण देणार आहोत. यासाठी आकर्षक चषक आहे जे अवनी संतोष कोलतरकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलंय. आणि जे कॅश प्राइज आहे ते संपूर्ण आपण पाहतोय देवगड मित्रमंडळ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. आणि संघ आहे टीम आई गावदेवी आदगाव संघ, द्वितीय क्रमांक जातोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रनर अप संघ सचिन मोरे आणि त्यांच्या समवेत प्रेषितजी तोडणकर यांनी पुरस्कृत केलेले संघ, संघ मालक आहेत स्वतः इथे उपस्थित झालेत, दिप्तेश अँड कंपनी. या आपण दिप्तेश असेल, अमृत असेल, इनाक्षमध्ये श्रमिक, संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. या संपूर्ण टीमला विनंती करतोय सेकंड प्लेस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आई गावदेवी आदगाव संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. बादशाह या, क्या बात है, बोला गणपती बाप्पा. चला यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. सचिन मोरे आमच्या समवेत आहेत. सचिन सोबत थोडीशी चर्चा नक्कीच करूया 2 मिनिटं. सचिन दादा आपण थांबायचं आहे. सचिन दादा खरं आता एक मोठं नाव आहे, सचिन मोहन मोरे, मॅन फ्रॉम आदगाव. काय म्हणाल, आज दुसरा क्रमांक नक्कीच पटकावलाय. गत आपल्या महिन्यामध्ये पाहिलं असेल चॅम्पियन संघ ठरला होता. काय म्हणाल, इथे आल्यानंतर कसं वाटतं? एवढी मोठी स्पर्धा आपल्या समाजाची पाहायला मिळते आणि या देवगरवाल्यांनी केली आहे, करून दाखवली आहे, काय म्हणाल? मस्त आयोजन केलं होतं देवगरवाल्यांनी आणि सेकंड नंबर आम्हाला भेटला तर आम्ही भरपूर खुश आहोत. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा असतील त्यांना पुढील वाटचालीसाठी. आणि तदनंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील वैयक्तिक खास आकर्षण, अर्थातच मॅन ऑफ दी सिरीज, ज्यासाठी प्रथमच आपल्या या तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळतोय, जे देवगडकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून जे करण्यात आलंय इतकं सोपं नाही आहे. तब्बल आपण जर पाहिला तर 32 इंचाची LED स्मार्ट टीव्ही मॅन ऑफ दी सिरीज साठी इथे देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट खेळाडू ते देण्यासाठी मी विनंती करतोय
मंगेशी पोलेकर मी विनंती करतो या साहेब. आणि सागरजी कर्देकर त्याच्या माध्यमातून चषक देखील आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आलाय. आणि जी टीव्ही आहे जी मंगेशी पोलेकर सोबतून आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. आणि तब्बल 32 इंचाची LED स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. स्मार्ट टीव्ही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी. प्रथमच एवढी मोठी स्पर्धा त्याच्यामध्ये तब्बल आपण पाहिलं मारुती सिरीज साठी LED टीव्ही स्क्रीन स्मार्ट टीव्ही तुम्हाला पाहायला मिळते. आणि आज ही मॅच रिपीट टेलिकास्ट ज्याला मिळेल तो या टीव्ही वरती नक्कीच बघणार आहे. कोण असेल तो खेळाडू? चुकीचं आय थिंक श्रमिक परत एकदा असू शकतो. आणि खेळाडू आहे स्वप्नील पाटील नसून या स्पर्धेतील ज्यांनी प्रत्येक गोलंदाजाला दिवसा ढवळ्या रात्र ज्यांनी दाखवली आहे अर्थातच तारे सितारे ज्यांनी दाखवले आहेत आणि ज्याच्या नावावरती या तालुक्यातील पहिली बाईक आली आहे त्याचं नाव आहे श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या. आज टीव्ही देखील त्याच्या नावावरती झालाय. सर्वोत्कृष्ट खेळाडू सतीश पाटील ठरलाय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. हार्दिक पांड्या ऑफ श्रीवर्धन ही चर्चा. आणि या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या पटलावरील एक मोठं नाव सतीश पाटील मॅन फ्रॉम आरावी ठरला या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आज या टीव्ही वरती प्रत्येक आरावीकर नक्कीच मॅच पाहतील रिपीट टेलिकास्ट. सतीश थोडंसं टीव्ही खाली ठेवा थोडीशी चर्चा करूयात. आज टीव्ही घेऊन जातील आय थिंक. असं कानावर आलं होतं की स्वप्नील पाटील म्हणत होते की टीव्ही तुम्ही त्यांना डेडिकेट करणारे संघ मालकाला. हरकत नाहीये अपाट जोक. काय म्हणाल सतीश? आज करताना एक मोठं नाव तुमचं नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आणि संपूर्ण भंडारीकरांचं करता भाग्य आहे की आपल्या या भूमीवरती तुम्हाला पाहायला मिळतात जे हार्दिक पांड्या ऑफ श्रीवर्धन म्हणून नेहमीच ओळख राहिली. आणि मॅन ऑफ द सिरीज देखील आज मिळाली आहे. बाईक देखील एका काळात मिळाली होती परंतु आज आपल्या नावावरती ते करून दाखवलंय. असं कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल बॅक आपण जर गेलो 2-3 वर्ष अगोदर फॉर्म मध्ये नव्हते कित्येक जण बोलत होते आणि आता तू ते करून दाखवलंय. काय म्हणशील? मला पार्टनर जाम काही केले बॅटिंग नाही बॉलिंग नाही तरी पण मी जरा संवाद चालू ठेवला. नंतर आपल्या भावाने मला सपोर्ट केले. जास्त बोलत नाही परंतु त्याची बॅट बोलते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सतीश साठी. थँक्यू सो मच. टीव्ही तर घेऊन चाललेत परंतु कॅबल तुम्हालाच लावावी लागेल हे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. धन्यवाद. आणि तदनंतर नक्कीच आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होतो या संघातील आपण पाहिलं तर नक्कीच खेळताना प्रथम क्रमांक देण्यासाठी जे पुरस्कृत करण्यात आले जे चषक आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. सन्मान्य अनिकेतभाई नांदविडकर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. आणि रोख रक्कम तब्बल 55,555 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते संपूर्ण देवघर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय सन्माननीय अखंड आपण पाहिलं तर तालुकाचे अध्यक्ष भंडारी समाजाचे सन्मान्य पांडुरंगजी तोडणकर साहेब आपण या. आणि त्यांच्या समवेत अप्पा देवकर साहेब त्यांना देखील मी विनंती करतोय. अप्पा देवकर साहेब आपण देखील यायचे. या दोन्ही मान्यवरांच्या शुभाशय आपण देतोय. प्रथम क्रमांक आणि प्रथम क्रमांक या स्पर्धेतील देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये टोटल 12 संघ म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील खेळले. 11 संघाला मागे सरसावून एक संघ जो चॅम्पियन संघ ठरलाय अर्थातच काळ भैरू आरावी संघ स्वप्नील पाटील अँड टीम सतीश पाटील अँड टीम नवीन नागवेकर अँड टीम या आपलं स्वागत आहे. आणि मी विनंती करेन संध्या मॅडम आपण देखील या कारण संघाचे आपण पाहतोय नक्कीच पाठीराखी असतात. आणि त्यांना देखील मी विनंती करतोय संपूर्ण टीमला काळ भैरू आरावी संघ आपला वेलकम आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संपूर्ण टीम साठी. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या टीम साठी. सतीश पाटील क्या बात आहे. कप्तान भाई चल पडा सीनातान. सतीश पाटील आणि टीम येल्लो आर्मी आज फॉर्म मध्ये होती. स्वागत पाटील असेल श्रवण रेडकर तदनंतर तिथे बाजी मारली ती म्हणजे पण पाहिलं असेल जरूर बॅटिंग प्रत्येकाची झाली. राहुल पाटीलने तिथे काय विस्फोटक बॅटिंग केली होती त्या मॅच मध्ये. आज हे सर्व टीम वर्क आहे ते करून दाखवलं संपूर्ण आरावी करणे. वेल प्लेड. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. नव्या आम्ही विनंती करेन नवीन आपण या थोडीशी चर्चा नवीन थोडीशी करूया.
क्या बात आहे. सुधीरजी मयेकर यांच्या वतीने देखील फर्स्ट प्लेसच्या टीमला 1,000 रुपये आहेत आणि सेकंड प्लेसला देखील 1,000 रुपये. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा कोण प्रतिनिधी असेल तर या. कॅप्टन किंवा प्रतिनिधी चालेल, हरकत नाहीये. नवीनच्या हातामध्ये 1,000 रुपये सोपवतील. चला गावदेवी आदगाव संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण या. त्यांच्यासाठी देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. साहेबांचे शुभाचे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी आणि या खेळाडूंसाठी दोन्ही टीमच्या. दीप्तेश आई गावदेवी आदगाव कॅप्टन या लगेच. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्या टीमला देखील आहे, जे 1,000चं कॅश प्राइज मध्ये वाढ करण्यात आली आहे साहेबांच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत दीप्तेश साठी. थँक्यू सो मच, धन्यवाद. तदनंतर थोडीशी चर्चा एक लास्ट करू आपण नवीन नागवेकर सोबत. नवीन नागवेकर या आपण. थँक्यू सो मच दीप्तेश, वेल प्लेड. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील दीप्तेश खरातान इथे उपस्थित आहेत. हार्ड लक दीप्तेश, वेल प्लेड. भरपूर साऱ्या शुभेच्छा. एक स्टारकास्ट काढू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. आणि खास करून नवीन आमच्या समोर आहेत. काय म्हणशील, येतानाच आमची चर्चा झाली होती, पूर्णपणे जिद्दीने आले होते. नक्कीच मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. नवीन काय म्हणशील, आज जिंकल्यात, फायनल जिंकली आहे. प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आयोजकांचे की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट देखील केला आहे. आमच्याकडून काही थोडीशी चुकी जरी झाली असेल तरी आम्ही क्षमा देखील मागतो, कारण क्रिकेट आहे, थोड्याशा चुका होत असतात. थोडंसं बोलणं, थोडंसं वेगळेपणा होतो, तर त्यासाठी मी क्षमा देखील मानतो. आणि खास करून मी आयोजकांचं पहिलं आभार देखील मानेन आणि त्यानंतर समालोचक जे असतात त्यांचे देखील आभार व्यक्त करेन. कारण जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो ना, तेव्हा जी आतमध्ये ऊर्जा निर्माण होते ना खेळण्याची, ती या समालोचकांमुळे होते. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण समालोचक जेव्हा समालोचन करत असतात त्यावेळेला जेव्हा आम्ही मैदानामध्ये खेळत असतो ना, त्यावेळेला जी ऊर्जा निर्माण होते ती खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच होते. त्यामुळेच आम्ही चांगलं खेळ लोकांपर्यंत दाखवू शकतो. आणि आमच्या गावातील लोकांचे पण मी आभार व्यक्त करतो की त्यांचा देखील आम्हाला यावेळेस, गेल्या वेळेस देखील खूप सपोर्ट होता, यावेळेस देखील खूप सपोर्ट होता. परंतु कामानिमित्त काही जण इथे येऊ शकत नाही आमच्यासोबत, परंतु आज आमच्यासोबत पाठीराखे देखील भरपूर आले होते, यांचे देखील मी आभार व्यक्त करीन. आणि खास करून आमचे प्रणय सर आहेत बल्लू शेठ, यांचे देखील मी आभार व्यक्त करीन. त्यांनी मला जेव्हा फोन केला की मी टुर्नामेंट ठेवतोय तर मी तुझी टीम फिक्स केली आहे. कारण जेव्हापासून जी भंडारी प्रीमियर लीग चालू झाली, मला वाटतं ते अमृत पोलेकर सर होते, त्यांच्यापासून ही सुरुवात झाली. तिथपासून माझा संघ आरावी हा संघ हा काळभैरव नावाने खेळतोय आणि यापुढे देखील हा संघ खेळत राहील. आणि सर्व खेळाडूंचे देखील मी आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप सपोर्ट केलाय मला. ज्या वेळेला मी लिलावामध्ये आलो होतो स्वतः, त्यावेळेला माझ्याकडे पॉईंट्स होते. सतेश पाटील सोबत मला एक खेळाडू घ्यायचा होता, परंतु 2-3 ज्या संघ होते त्यांच्याकडे जे पॉईंट्स होते ते भरपूर होते, त्यामुळे मला श्रमिक पण भेटला नाहीये. शुभम नागवेकर देखील होता, तो देखील भेटला नाहीये. दर्पण पोलेकर देखील भेटला नाहीये. परंतु मी 10,000 पॉईंट्समध्ये जो आमचा श्रोणित पेडणेकर आहे, शेकाडीचे 2 आहेत आमचे फिल्डर्स, त्यांना देखील मी घेतलं टीममध्ये. त्यांच्यावर देखील मी विश्वास दाखवला, कारण मला माहिती होतं की जेव्हा आपण खेळत असतो त्यावेळेला एखाद्या मोठ्या फलंदाजाची किंवा गोलंदाजी गरजच नसते. जो 100% देतो तो नक्कीच जिंकतो. तर त्यांचे देखील मी आभार व्यक्त करीन आणि आयोजकांचे देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन. धन्यवाद. थँक्यू सो मच, धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आणि देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 थरार इथे नक्की समाप्त होते असं मी जाहीर करतोय. आणि येणाऱ्या सीझन मध्ये एक धूमधडाक्यात मोठी स्पर्धा पुन्हा एकदा देवगड भंडारी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 2027 मध्ये जी होणार आहे ती धूमधडाक्यात नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय भंडारी. थँक्यू सो मच.